आज गुरुवारची सुरुवात खूपच सुंदर झाली. घरासमोर एक छोटीशी सुंदर रांगोळी काढली आणि उंबरठ्यावर छानसं हळदीचं लेपन केलं. हे सगळं करून झालं की ना घरात एक वेगळीच प्रसन्नता जाणवते. मनही अगदी शांत आणि प्रसन्न होतं. आणि आज माझ्या गॅलरीतल्या कृष्णकमळाला एक सुंदरसं फूल आलं होतं. मग ते फूल तोडून घेतलं आणि घरातल्या कृष्णाला अर्पण केलं. आपल्या गार्डनमध्ये उमललेलं फूल देवाच्या चरणी अर्पण करता आलं की त्याचा आनंद काही वेगळाच असतो. आणि हे बघा माझ्या गंधराजचं झाड. हे मला माझ्या लोकल नर्सरीमध्ये कुठेच मिळालं नाही, म्हणून मी शेवटी ऑनलाईन मागवलं. पण बाहेरून ऑनलाईन एखादं झाड मागवलं की मनात पहिला प्रश्न असतोच ना, की हे झाड आपल्या वातावरणात व्यवस्थित जगेल का? आणि त्यानंतर अजून एक उत्सुकता की याला फुलं कधी येणार. पण माझ्या गंधराजने मात्र आतापर्यंत मला अजिबात निराश केलं नाही. प्लांट घरी आला तेव्हापासून छान ग्रोथ करतोय. आता फक्त एकच वाट पाहते, माझ्या या गंधराजला फुलं कधी येत आहेत. आला फुल आलं की मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाय.